कधी 350 मिलियन US डॉलरची क्रूज आतून बघितली आहे? चला दाखवतो. तर हा आहे कुणाल दादा, ज्याच्यामुळे आम्हाला ही शिप बघायला मिळत होती. मग आम्ही पोहोचलो अलेक्झांड्रा डॉकला, जे फोर्ट मध्ये आहे, आणि तिथून शिप पर्यंत जायला आमच्यासाठी बस होती. बसमध्ये बरेचसे फॉरेनर्स पण होते आणि मग फायनली आम्हाला ही शिप बघायला मिळाली, जी टायटॅनिक पेक्षा पण मोठी होती. आमच्या पासेस वगैरे स्कॅन केल्यावर आम्ही शिपमध्ये एंटर केलं आणि आतमध्ये असं वाटतच नव्हतं की हे सगळं एका बोटमध्ये आहे. आणि हे होतं तिकडचं टॉयलेट, जे कुठल्याही मॉलपेक्षा पण खूप भारी होतं. मग थोडंसं इथे तिथे फिरून झाल्यावर आम्ही 3rd फ्लोअरवरून गेलो 9th फ्लोअरला, जिकडे हा ओशन व्ह्यू कॅफे आहे. इथे आम्ही पहिला जेवून घेणार आणि मग बाकीची शिप एक्सप्लोअर करणार असं ठरवलेलं. हा एरिया खूप मोठा होता आणि इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे क्युझिन सुद्धा बघायला मिळाले. आणि हा होता तिकडचा बार काउंटर, जिथून तुम्हाला हवं ते घेऊ शकता. या एरियामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड्स बघायला मिळतात आणि इथे लाईव्ह पिझ्झा आणि पास्ता काउंटर सुद्धा होते. अजून पण बरंच काही होतं, जसं की ज्यूस, कॉफी, सॅलड्स, आणि हे डेझर्ट मध्ये पण भरपूर प्रकार होते. खाऊन झाल्यावर आम्ही पोहोचलो शिपच्या अप्पर डेकवर, जिथे स्विमिंग पूल आणि जकुझी होते. आणि हा प्लेइंग एरिया होता, जिथे बास्केटबॉल, क्रिकेट, टेनिस, पिकलबॉल तुम्हाला जे हवं ते खेळू शकता. मग आम्ही पण थोडंसं बास्केटबॉल खेळून घेतला आणि हा पॉईंट सुद्धा स्कोर केला. या प्लेइंग एरियाच्या मागेच एक ओपन एअर थिएटर होतं, जिथे रात्री मूवी स्क्रीन करतात. मग नेक्स्ट आम्ही गेलो या स्काय लाउंज मध्ये, जो एक रिक्रिएशनल एरिया होता. इथे तुम्ही आरामात बसून बोर्ड गेम्स वगैरे खेळू शकतात. या क्रूज शिप मध्ये आपल्याला एक फुल्ली फंक्शनल स्पा, जिम आणि सलून सुद्धा बघायला मिळते. इथे आतमध्येच एक शॉपिंग सेंटर आहे, जिथून तुम्ही ज्वेलरी, हँडबॅग, ड्युटी फ्री अल्कोहोल आणि बरंच काही विकत घेऊ शकता. जर तुम्हाला कोणाला मुंबई टू सिंगापूर या क्रूजनी जायचं असेल तर हे आहे तिकडचे चार्जेस. अजून बरंच काही दाखवायचं राहिलंय तुम्हाला या शिप मधलं, पण ते सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला फॉलो करा अशाच मजेदार व्हिडिओसाठी.